ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार. प्रबोधन या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजपासून आपण काही श्लोक बघणार आहोत. भर्तृहरीने लिहिलेलं नीतिशतकम हे पुस्तक आहे. तर यामध्ये 100 श्लोक आहेत आणि अतिशय प्रेरणादायक आहेत. त्यामधले काही श्लोक आपण बघण्याचा प्रयत्न करू. तर आजचा श्लोक आपला 3रा आहे. त्यामध्ये भर्तृहरी काय म्हणतात बघा. अज्ञः सुखमाराध्यः सुखतरमाराध्यते विशेषज्ञः ज्ञानलव दुर्विदग्धं ब्रह्मापि तं न रंजयति. तर हा श्लोक बघा काय म्हणतो. इथे भर्तृहरी म्हणतात की जो मूर्ख आहे त्याला प्रसन्न करणं अगदी सोपं आहे. अज्ञ सुखमाराध्य म्हणजे जो अज्ञ आहे, अज्ञानी आहे, त्याला प्रसन्न करणं सोपं आहे. आणि जो विशेषज्ञ आहे, जो पंडित आहे, जो ज्ञानवान आहे, त्याला तर प्रसन्न करणं त्यापेक्षाही सोपं आहे, कारण त्याला सगळं माहिती आहे, तो समजू शकतो. त्यामुळे त्याला आपण चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतो. पण इथे भर्तृहरी म्हणतात, इथे कवी म्हणतो की ज्याला अर्धवट ज्ञान आहे, थोडंसंच ज्ञान आहे आणि ते थोडं ज्ञान असूनही त्या ज्ञानाचा ज्याला अहंकार आहे, अशा व्यक्तीला ब्रह्मासुद्धा प्रसन्न करू शकत नाही. हे बघा किती खरं आहे. ज्याला मुळीच ज्ञान नाही तो बरा, ज्याला सगळं ज्ञान आहे तोही बरा, पण ज्याला अर्धवट ज्ञान आहे त्याची मात्र फजिती झाल्याशिवाय राहत नाही. आता ज्ञान तर अर्धवट आहे, पण अहंकार खूप आहे. मला सगळं काही माहिती आहे असा जर भाव असेल तर त्या व्यक्तीची फजिती होणारच. आता बघा, आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे प्रारब्ध कर्म. आता प्रारब्ध कर्म सांगितलेलं आहे, पण बरेचदा लोकांना याचा अर्थच कळत नाही आणि ज्यांना अर्धवट अर्थ कळतो त्यांची फार फजिती होते. एकदा घटना आहे. एकदा स्वामीजीकडे काही लोक आले. ते होते गो संरक्षण समितीचे लोक होते ते. तर त्यावेळेस खूप दुष्काळ पडला होता. लाखो लोक दुष्काळामध्ये मरत होते आणि स्वामीजी त्यांच्यासाठी रिलीफ करत होते, त्या लोकांना मदत करत होते. अशावेळी ते लोक आले. ते म्हणाले की स्वामीजी, आम्हाला तुमची मदत पाहिजे. तेव्हा स्वामीजी म्हणाले, सांगा तुम्हाला काय पाहिजे. तर म्हणे, आम्ही गो संरक्षण समितीचे सदस्य आहोत. म्हणे, या दुष्काळामुळे खूप गायी मरत आहे, तर म्हणे तुमच्याकडून आम्हाला काही सहाय्य मिळू शकेल का. तेव्हा स्वामीजी म्हणाले की अहो बघा, लाखो लोक या दुष्काळामध्ये मरत आहे. आमचं पण त्याच्यासाठी कार्य सुरू आहे, त्यांना वाचवण्याचं कार्य सुरू आहे. तेव्हा त्या कार्याकडे मला लक्ष द्यावं लागतं, त्यामुळे मी सध्या तरी काही देऊ शकणार नाही. तेव्हा ते लोक म्हणाले की हे दुष्काळामुळे जे लोक मरतात, म्हणे हे त्यांचं प्रारब्ध आहे, त्यांच्या प्रारब्ध कर्मामुळे ते मरतात, म्हणून आम्ही काही त्यांच्यासाठी कार्य करत नाही, आम्ही फक्त गोमातांचं रक्षण करतो. तेव्हा स्वामीजी म्हणाले की तुमचे बांधव उपासमारीनं मरत आहे आणि तुम्ही असे म्हणता की ते त्यांच्या कर्मामुळे मरत आहे. हो म्हणे, ते कर्मामुळेच मरत आहे. मग स्वामीजींना खूप राग आला. ते म्हणाले की ते जर त्यांच्या कर्मामुळे मरत आहे
तर गायीसुद्धा कर्मामुळेच मरत आहे. मग तुम्ही गायींना वाचवण्याचा प्रयत्न कशाला करता? मी प्रथम मदत करेल लोकांना वाचवण्यासाठी, आणि जर माझ्याकडे पैसा उरलाच तर मी तुमच्या कार्याला देईल. तेव्हा ते लोक म्हणाले की नाही स्वामीजी, तुम्ही आम्हाला मदत केलीच पाहिजे, कारण गोमाता आहे, ती आपली माता आहे. आणि स्वामीजींनी गमतीमध्ये म्हटलं, आणि बरोबर आहे, ती जर आपली गोमाता नसती तर तुमच्यासारखे सुपुत्र जन्माला आलेच कसे असते. आता त्या लोकांना त्याचा अर्थ काही कळला नाही. म्हणजे हे लोक बघा, जे प्रारब्धाचा कसा अर्थ काढतात आणि माणसाला वाचवण्यापेक्षा हे पहिले पशूंना वाचवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा स्वामीजींनी त्यांना स्पष्ट समजून दिलं की बघा, ही वेळ आहे माणसाला वाचवण्याची, तुम्हीसुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करा. पण ते लोक काही केल्या मानायला तयार नव्हते. म्हणजे असं आहे आपलं अल्पज्ञान. त्या लोकांना अल्पज्ञान होतं. आता जर मरत आहे प्रारब्धामुळे, सगळेच मरत आहे, तर त्यांना जनावराचा जन्म लाभला तो पण प्रारब्धामुळेच लाभला. पण हा फक्त माणसासाठी प्रारब्ध लावतो आणि बाकींच्यासाठी नाही लावतो. म्हणजे अशा प्रकारे आपण बघतो की अल्पज्ञान असलं म्हणजे आपली फजिती कशी होत असते. जे ज्ञान असलेलं बरं किंवा ज्ञान नसलेलं बरं, पण थोडंसं ज्ञान असलं तर फार धोकादायक आहे. एकदा एक शिष्य गुरुकडे गेला आणि गुरुदेव म्हणे मला तुमच्याकडून काहीतरी शिकायचं आहे. तेव्हा गुरुदेवांनी त्याला शिकवायला सुरुवात केली. तो म्हणतो, गुरुदेव हे तर मला माहिती आहे. मग दुसरं शिकवायला गेले, हां हे पण मला माहिती आहे. आता गुरुदेवाला मात्र ते सहन झालं नाही. त्यांनी त्याला चहा दिला, म्हणे हा चहा घे, आणि त्यामध्ये कॅटलीनं ते चहा ओतायला लागले. आता कप भरून गेला. आता त्या कपाच्या बाहेर तो चहा सांडत आहे. तेव्हा तो शिष्य म्हणतो की गुरुदेव तुम्ही हे काय करत आहात? म्हणे चहा तर कपाच्या खाली सांडत आहे, कप पूर्ण भरलेला आहे, तरी तुम्ही ओतत आहात. तेव्हा गुरुदेव म्हणाले की बघ, तुझं माइंड पूर्ण भरलेलं आहे, अर्धवट ज्ञानाने तुझं माइंड सगळं भरलेलं आहे. आता मी कुठे ओतू? तुझ्या डोक्यामध्ये जर आता काही ठेवायला जागाच नाही. तुनं सगळ्या काही इन्फॉर्मेशन गोळा केलेली आहे, सगळीकडून माहिती गोळा केलेली आहे, आणि त्या अर्धवट ज्ञानाने तुझं आपलं डोकं भरून टाकलेलं आहे. आता मी सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तू काही स्वीकारच करत नाही, कारण ऑलरेडी भरलेलं आहे. पहिले जा, तुझं मन खाली करून ये, जे काही तू शिकलेलं आहे ते सगळं विसरून ये, आणि मग मी तुला शिष्य करेल, मग मी तुला शिकवेल. हे असं अर्धवट ज्ञान असून चालत नाही. म्हणजे बघा, त्याला अर्धवट ज्ञान होतं, पण त्या ज्ञानाचा त्याला किती अहंकार होता की मला गुरुपेक्षाही जास्त माहिती आहे, गुरुला तर काहीच माहिती नाही, मला तर जास्त माहिती आहे. म्हणजे गुरुशी तो तर्क करायला लागला. जेव्हा गुरुंनी त्याला शिकवायला सुरुवात केली, तो गुरुशी तर्क करायला लागला. म्हणजे गुरु जे म्हणते ते तो स्वीकारायला तयारच नाही. आता अशा शिष्याला तो गुरु तरी काय शिकवेल? म्हणजे हे अल्पज्ञान असते. हे अल्पज्ञान फार धोक्याचं असते. तेव्हा हे अल्पज्ञान असलं तरी आपण अहंकार करू नये. आपण शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे ते काही संपूर्ण माहिती नाही. आपल्याला थोडीफार माहिती असेलही, आपण वाचलं असेल, ऐकलं असेल, पण तेवढ्यावरच आपण समाधान मानू नये. जर आपल्याला कुणाकडून काही शिकायचं असेल तर आपल्याला सगळं विसरून जावं लागतं. एका वस्तादाकडे एक मुलगा गेला, मला तबला शिकायचा आहे म्हणे. याच्या अगोदर तू शिकलेला आहे का कुठे? म्हणे हो, थोडंफार शिकलेलो आहे. पहिले जा, तू जे काही थोडंफार शिकलेलं आहे ते सगळं विसरून ये, मग मी तुला शिकवेल. म्हणजे जो मूर्ख आहे त्याला आपण सहज समजून सांगू शकतो, आणि तो विश्वास ठेवतो, लक्ष देतो, आणि सगळं ज्ञान संपादन करतो. जो खूप बुद्धिमान आहे, विद्वान आहे, विशेषज्ञ आहे, त्याला सगळं काही माहिती असते आणि त्याला ते पटतं. कारण तर्कावरती त्याला पटतं की गुरुदेव जे सांगत आहे ते बरोबर आहे.
म्हणजे आपल्याला जरी जे ज्ञान आहे ते अर्धवट आहे आणि गुरुदेव सांगत आहे ते ठीक आहे, तर त्याला ज्ञान जरी पूर्ण नसलं तरी त्याला माहिती असते की गुरुदेव सांगणार आहे तेच खरं आहे, कारण त्याचा विश्वास असतो, त्याला माहिती असते, त्याला सगळं माहिती असते आणि ती माहिती पक्की करायची असते की मला जे काही माहिती आहे ते खरं आहे की नाही, तो स्वीकारतो. पण अर्धवट मनुष्य मात्र स्वीकारत नाही. याबाबतीत एक सुंदर गोष्ट आहे. एका घरी सासूबाई होत्या आणि 2 सुना होत्या. आता एका सुनेला अर्धवट ज्ञान होतं, पण तिला अहंकार फार होता. आणि दुसरी सुनबाई होती, ती खेड्यामधली होती, तिला काही जास्त ज्ञान नव्हतं, तिला काही जास्त माहिती नव्हती. तेव्हा ही जी थोडीफार शिकलेली आहे, थोडंफार ज्ञान आहे, ही सुनबाई नेहमी दाखवायचा प्रयत्न करायची. ते आपल्या त्या जाऊला म्हणायचे, बघ तुला काहीच येत नाही, मला किती सगळं येते, मी किती सगळी शिकलेली आहे. आता हे सगळं सासूबाई बघायच्या. कार्य 2 सुनामध्येच भांडणं आहे आणि हिला थोडंफार ज्ञान आहे पण अहंकारच खूप आहे की मला सगळं काही माहिती आहे. एक दिवस त्या सासूबाईंनी परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्या आपल्या सुनेला, मोठ्या सुनेला बोलावलं, जिला अर्धवट ज्ञान होतं. तिला विचारलं की बेटा तुला पुरणपोळी करता येते का? ती म्हणाली हो मला करता येते पुरणपोळी. जरी तुला पुरणपोळी करता येत असेल तरी मी तुला शिकवते, त्याप्रमाणे लक्ष देऊन ऐक आणि मग कर. तेव्हा ठीक आहे. मग सासूबाई म्हणाली पहिले चण्याची डाळ घ्यायची. ती सुनबाई म्हणते हो मला माहिती आहे. मग म्हणजे चण्याची डाळ घेऊन तिला शिजवायचं आणि हो मला माहिती आहे. आणि मग ते पुरण पाटा वरवंट्यावर वाटायचं. हो म्हणे मला माहिती आहे. मग वाटल्यानंतर काय करायचं, त्यामध्ये साखर मिसळायची, 1 शेर साखर टाकायची किंवा साखरेचा पाक करायचा आणि तो त्यामध्ये टाकायचा. हो मला माहिती आहे. मग त्यामध्ये 1 लिटर दूध टाकायचं. हो मला माहिती आहे. मग ते दूध आणि पाक टाकल्यानंतर पुरण कसं होईल, पातळ होईल. हो मला माहिती आहे. मग म्हणे त्यामध्ये थोडं 2-3 ग्लास कणिक टाकायची, गव्हाचं पीठ टाकायचं, कारण ते आता पातळ झालं त्याला घट्ट करायचं. हो मला माहिती आहे. मग ते घट्ट झाल्यानंतर त्याच्या पोळ्या लाटायच्या. हो मला माहिती आहे. मग तेलामध्ये तळायच्या. हो मला माहिती आहे. आणि मग त्या पोळ्या वाढायच्या. हो मला हे सगळं माहितीच होतं, मी केलेलंच आहे. आणि दुसऱ्या दिवशी तिचे आईवडील आले. आता आईवडील आले म्हणजे बेटा तुला पुरणपोळी माहिती आहे ना? हो. तेव्हा तिनं पुरणपोळी केली आणि आईच्या आणि वडिलांच्या ताटामध्ये ठेवली. त्याने विचारलं की हा काय पदार्थ आहे? म्हणे बाबा ही पुरणपोळी आहे. अरे पुरणपोळी काय अशी तेलामध्ये तळत असते का? नाही हो म्हणे तशी तळत असते म्हणे, मला माहिती आहे म्हणे. तेव्हा सासूनं विचारलं त्या मुलीच्या आईला, म्हणे हिला तुम्ही कधी पुरणपोळी करायला शिकवलं होतं का? नाही म्हणे मी शिकवलं नाही, पण ती थोडं तिला माहिती होतं, ती बघायची मी पुरणपोळी करताना. तर म्हणे बघा हिला पुरणपोळी करणं माहिती नाही, पण मी जे काही सांगत होते ते सगळं ती म्हणायची की मला माहिती आहे, हे मला माहिती आहे, ते मला माहिती आहे. आणि बघा हिला काय माहिती आहे, अशी पुरणपोळी केली म्हणे. पण दुसरी जी सुनबाई होती हिला काहीच माहिती नव्हतं. तिला सासूबाईंनी पुरणपोळी करायला शिकवलं आणि ती म्हणायची की मी गरीब घरची आहे, मी कधी पुरणपोळी केली नाही, मला काहीच माहिती नाही. आणि सासूने ज्या प्रकारे शिकवलं त्या प्रकारे तिनं पुरणपोळी केली. आणि बघा तुमच्या मुलीला वाटते की तिला सगळं काही येते, आणि बघा हे पुरणपोळी तुमच्या मुलीच्या हातची. आणि मग दुसऱ्या सुनाला तू तुझी पुरणपोळी घेऊन ये गं. मग ते दुसरी सुनबाईची जी पुरणपोळी घेऊन आली तेव्हा फर्स्ट क्लास, जसं सासूनं सांगितलं तशीच तिनं केली. ती म्हणाली की मला काहीही माहिती नाही, तुम्ही मला जसं शिकवाल तशीच मी करेल. आणि तिनं सासूनं जे सांगितलं ते सगळं केलं आणि खूप चांगली पुरणपोळी केली. आता बघा या मुलीची किती फजिती झाली.
म्हणजे अल्प ज्ञान आहे, अर्धवट ज्ञान आहे, पण ती म्हणते की मला सगळंच माहिती आहे. हो, मला हे माहिती आहे, मला हे माहिती आहे, मला सगळं माहिती आहे. आता माहिती नसूनही माहिती आहे म्हणते आणि शेवटी बघा कशी पुरणपोळी करते. ती तेलामध्ये पुरणपोळी तळून काढते. ती काही पुरणपोळी झाली का? म्हणजे अशा प्रकारे जर आपल्यामध्ये अर्धवट ज्ञान असेल तर आपली कशी फजिती होते. म्हणून इथे काय म्हणतात भर्तृहरी, की ज्ञान नसलेलं बरं. जर आपल्याला कशाचं काहीच ज्ञान नसेल तर त्या व्यक्तीला आपण सहज प्रसन्न करू शकतो, कारण ती ज्ञान घ्यायला तयार असते. तिची गुरुप्रती श्रद्धा असते, सांगितलं त्याप्रमाणे करते. हे स्वतःचं ज्ञान दाखवत नाही, कारण ज्ञानच नाही. आता ज्ञान नसलं तर आपण जसंच्या तसं घेऊ. आणि जो विद्वान आहे त्यालाही काही प्रॉब्लेम नाही. त्याला माहिती असते की ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सूक्ष्म आहे आणि गुरु जे काही सांगत आहे ते बरोबर आहे. म्हणजे त्याची धारणा करण्याची शक्ती असते. त्यामुळे तोसुद्धा सगळं काही घेतो, म्हणजे तोसुद्धा सगळं काही आत्मसात करतो. पण हे जे अर्धवट असतात, पूर्ण ज्ञान नाही, अर्धवट ज्ञान आहे. पण अर्धवट ज्ञान असूनही दिखावा खूप करतात, स्वतःला खूप शहाणे समजतात की मला सगळं माहिती आहे, मला सगळं माहिती आहे. हे जे शहाणे आहेत, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आता हे अर्धवट ज्ञान असूनही स्वतःला खूप शहाणे समजतात, खूप अहंकारी असतात आणि कोणाचंही ऐकून घेत नाही. ते स्वतःचं आपलं थोडंसं ज्ञान दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा त्यांना त्या गोष्टी कळत नाही तेव्हा त्यांची फजिती होते, त्यांचा गोंधळ होतो. कारण त्यांना ज्ञान पूर्ण नाहीच आहे, नुसता अहंकार आहे आणि म्हणतात की मला सगळं काही माहिती आहे. अशा प्रकारे अल्पज्ञान घेऊन आपण काहीच करू नये. थोडं याचं केलं, थोडं हे केलं, थोडं ते केलं, थोडं ते केलं. तर बरेच लोक आमच्याकडे येतात आणि सांगतात की आम्ही हे ध्यान केलं, आम्ही ते ध्यान केलं, हे ते केलं. अरे बाबा, तू इतक्या प्रकारचे ध्यान केलेले आहे, आता तुला आम्ही काय शिकवणार? तुला जे सगळं काही तुला माहिती आहे, मग आता आम्हाला कशाला विचारतो? म्हणजे आम्हाला जरी विचारलं तरी तू काही ते मान्य करणार नाही, सांगितल्याप्रमाणे करणार नाही. कारण तुझ्या डोक्यामध्ये ऑलरेडी ध्यानाच्या 7-8 पद्धती आहे. आता त्याचा गोंधळ होतो. तो मुलगा प्रगती करूच शकत नाही, कारण त्यानं सगळं अर्धवट ज्ञान प्राप्त केलेलं आहे. ती सगळी पुस्तकातून मिळालेली माहिती आहे, ते सगळं यूट्यूबवरून प्राप्त केलेलं ज्ञान आहे. तशा ज्ञानामुळे, अर्धवट ज्ञानामुळे काही आपण आचरण करू शकत नाही आणि प्रगती करू शकत नाही. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गुरुकडून शिकाव्या लागतात. तिथे नम्रता पाहिजे. तिथे अहंकार असला तर आपण शिकू शकत नाही. पण ज्यांच्याकडे अर्धवट ज्ञान असते त्यांना अहंकार खूप असतो, ते शिकायला येत नाही, ते दाखवायला येतात की बघा मला किती माहिती आहे, मी हे केलं, मी ते केलं, मी तिथे कोर्स केला, मी तिथे ट्रेनिंग घेतलं, म्हणजे मला सगळंच माहिती आहे. आता ते गुरुची परीक्षा बघायला येतात की ह्या महाराजांना माहिती आहे की नाही, किती माहिती आहे. म्हणजे प्रश्न विचारतात कशासाठी? गुरुला किती ज्ञान आहे बघण्यासाठी. त्यांची शिकण्याची मुळीच इच्छा नसते. आपलं जे अर्धवट ज्ञान आहे ते दाखवण्याची इच्छा असते. अशा लोकांचे हाल झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला जर का येत नाही तर सरळ म्हणा की नाही, हे मला माहिती नाही, मला शिकवा, मी शिकण्यासाठी तयार आहे. म्हणजे सगळंच काही सगळ्यांना माहिती असं नाही, पण आपलं अज्ञान तर स्वीकार केलं पाहिजे की मला येत नाही हे मान्य तर केलं पाहिजे. हे मान्य करत नाही. जे लोक हे मान्य करत नाही आणि त्यांना वाटते की मला सगळं काही माहिती आहे, ते लोक जीवनामध्ये कधीही शिकू शकत नाही. आता बरेचदा एकदा ग्रॅज्युएट झालं की मुलं काही पुस्तकं वाचतच नाही. अध्यात्मज्ञान एवढं आपल्याकडे आहे, पण ते अध्यात्मज्ञान आपण वाचलं पाहिजे, गुरुकडे गेलो पाहिजे, संताकडे गेलो पाहिजे. त्यांना वाटते की ह्या लोकांकडे जाऊन काय उपयोग आहे, आपण तर पंडित आहो, आपल्याला सगळं माहिती आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे, पण ते इन्फॉर्मेशन आहे. ते वाचून तुमचं जीवन बदललं का? तुमचं जीवन काही बदललेलं नाही, कारण तुम्ही आचरण करत नाही. पण हे साधू संत, त्यांच्याकडे ज्ञान नसेल
पण ते गुरुने सांगितल्याप्रमाणे आचरण करतात, विश्वास ठेवतात आणि स्वतःची प्रगती करून घेतात. आणि जे लोक काहीही स्वीकारायला तयार नसतात आणि स्वतःच्या ज्ञानाचा तोरा मिरवतात, त्यांची मात्र प्रगती होत नाही, उलट त्यांचा विनाशच होतो. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून भर्तृहरीने इथे बरोबर म्हटलं आहे, अज्ञ सुखमाराध्य सुखतरम आराध्यते विशेषज्ञ ज्ञानलव दुर्विदग्धम ब्रह्मापि तम न रंजयती. म्हणजे ब्रह्मासुद्धा अशा लोकांना प्रसन्न करू शकत नाही, म्हणजे ज्ञान देऊ शकत नाही, शिकवू शकत नाही. कारण ह्या लोकांना वाटते की मला सगळं माहिती आहे, मला शिकायची गरज काय आहे, जे गुरुची परीक्षा घ्यायची आहे. तर अशा प्रकारे साधकाने कधीही व्यवहार करू नये. एक तर मूर्ख राहिलेलं बरं, मला काहीच माहिती नाही, तुम्ही मला शिकवा. आणि नाहीतर मग आपल्याला ज्ञान पाहिजे आणि आपलं जे ज्ञान आहे ते बरोबर आहे की नाही यासाठी आपण गुरुकडे गेलं पाहिजे आणि गुरुने सांगितलेलं सगळं आपण स्वीकार केलं पाहिजे. आपल्या ज्ञानाशी किती जुळते हे आपण स्वीकार केलं पाहिजे आणि ज्या गोष्टी कळल्या नाही त्या विचारायला पाहिजे आणि आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी केली पाहिजे. हे आहे खरं लक्षण. तेव्हा एकतर आपण नम्र पाहिजे किंवा एकतर आपण बुद्धिमान पाहिजे, एकतर मूर्ख किंवा बुद्धिमान. पण हे अर्धवट असणं, अर्धवट ज्ञान असणं फार धोक्याचं आहे. हेच आपल्याला भर्तृहरीने या श्लोकाद्वारे सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.